जय भीम सर्वांना, नमो बुद्धाय। पुन्हा एकदा सर्व जागा हो बहुजन रात्रवैर्याच्या या यूट्यूब चॅनलवरून मी काही माझे थोडेसे फोटो वगैरे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला कोणीही नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। व्हिडिओ यासाठी मी खरंच हा बनवते की जे आपले बौद्ध उपासक उपासिका आहेत त्यांनीही खरोखरच ज्यांनाही अजूनही कुणी शिबिर अटेंड केलं नसेल काय नसेल त्यांनी थोडासा आदर्श घ्यावं या उद्देशातून, एक समाजामध्ये जनजागृती या उद्देशातून मी हा व्हिडिओ बनवते। तर 10 दिवस शिबिर केल्यानंतर 10 दिवसांनी आम्हाला सर्टिफिकेट दिले आपल्या भारतीय बौद्ध महासभेने। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक रोकडेताई होत्या केंद्रीय शिक्षिका आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या, त्यांनी अतिशय इतकं छान विज्ञानवादी धम्म कसा आहे आणि जादू टोना वगैरे कसा आहे तर ते सुद्धा ह्यामध्ये दाखवलं आहे त्यांनी, ते चित्रीकरण करून महिलांपुढं। तर अतिशय 10 दिवस चांगले गेले आणि तुम्हाला एक साक्ष एक अनुभव म्हणून मला हे सांगायचं आहे की अक्षरशः मी बळ महिला तिथपर्यंत नेल्या। शिबिर म्हणजे काय, त्यांना असं वाटलं की डॉक्टर येतात की काय तपासायला, आणि तिथपर्यंत मी त्या महिला नेहून हे केलं। पण 1-2 दिवस गेल्यानंतर इतकं त्यांना खरोखर ते आवडलं आणि इतकं की खूपच त्यांचे 10 दिवस कसे गेले चांगले ते खरंच कळले नाही त्यांना। खूप छान। आणि असंच कोणालाही वाटत असेल तर जिथे कुठे असाल तिथे हे सगळं नक्कीच व्हिडिओ बघा। शिबिरमध्ये ॲड होणं खूप गरजेचं आहे। आपण थोडं हळद कुंकू लिंबू नारळ काय दिसला तरी घाबरतो आपण, नाही का, पण त्यांनी खरोखर इतकं छान जादू करून दाखवली, कसं दाखवलं तर खूप छान। अरे एवढं सांगलं का खाली, अरे काय राहतो बघा मी काय केलं ते। खाली बसा, पहिलं खाली बसा, रुद्र खाली बस। काय झालं इकडं बघा सगळ्यांनी। हो, माझ्याकडे मंत्राची ताकद आहे म्हणून काय झालं, हां लाल धागा होता ना तो कसा झाला, का झाला काळा। विज्ञान काय सांगते, लिंबामध्ये काय असतं, सॅट्रिक ॲसिड असतं आणि दोऱ्या कसल्या रंगाचा होता, लाल। ज्यावेळेस ह्याचं एकत्रीकरण झालं ते संलग्न झाले त्यावेळेस काय झालं, त्या दोऱ्याचा रंग काळा झाला। आणि आता हीच फॅशन निघाली की कोणाला काही दुष्ट लागू नये म्हणून डाव्या पायात किंवा उजव्या पायात गाळलेले शब्द भरा, हो की नाही, पायांमध्ये बांधतात। बाहेरचं काय हवं नाही, पण मी आत्ता सांगितलं बाहेर काहीही नाही, त्या सगळ्या मनाच्या आपल्या कल्पना असतात। माझ्या आवडीचं क्लास आहे, धन्यवाद बाळा, तुला खूप मंगलमय शुभेच्छा, खूप छान। काय मागतोय देव, 4 पाय। कागदावर कुंकू लावलं आणि पसरवलं नुसतं। आता तुम्ही लावा बरं कागदावर कुंकून दाखवा मला असं अक्षर आले। हां ते आपल्याला विज्ञान माहिती पाहिजे। अरे 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 आता खूपच क्लास आले बाळा, बरं ठीक आहे। तरी मी काय केलं माहिती आहे तुम्हाला, दाखवताना पेन पेपर दाखवला का नाही, त्याच्यावर त्यावेळेस काय लिहिलं होतं का,
नाही. नव्हतं लिहिलेलं. तुम्हाला ते दिसणार पण नाही, कारण मी लिहिलं होतं. मेणबत्ती घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला 4 पाय 2 पाय काय घ्यायचं ते घ्यायचं आपण. मग त्याच्यावर कुंकू प्रयोग करताना काय करायचं, कुंकू टाकायचं आणि ते कुंकू थोडंसं स्प्रेड करायचं. मग ते आपल्याला काय त्याच्यावर आपण अक्षरं लिहिली ती समोरच्या लोकांना दिसत असतात. आता हे विज्ञान आहे ना, ह्याच्यामध्ये काय चमत्कार आहे का? चमत्काराने लिहिलं का मी? कसं लिहिन मी असं कुंकाने? नाही लिहू शकत. मेन होतं तिथं चिकटलेलं, म्हणून त्याच्यावर ते कुंकू चिटकलं. बरोबर समजलं तुम्हाला हा प्रयोग? काय